हेलो चेक हेलो हेलो पहले चेक करो हेलो हेलो चेक हेलो नमस्कार मंडळी, आवाज येतो ना अगदी शेवटपर्यंत? मग कार्यक्रमाला सुरुवात करायची काय? हा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उदळून रंग सारे या रंग मंची आलो, अहो जिंका या रसिकांना मी शाहीर झालो, अहो जिंका या रसिकांना मी शाहीर झालो. ओढ गायनाची मला सप्तसुरात झालो.
प्राप्ती करता याच्या कर्मा प्रसादाने सर्व शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या शक्तीवर अभिवादन करू. माझं ग्रामदैवत श्री गाणेश्वर जवळनाथ आई पावनी देवी. त्याचप्रमाणे या माझ्या मुंबईकरांची माता माऊली आई मुंबादेवी त्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच या अखंड भारत भूमीचे प्रेरणा असतात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांना त्रिवार महाराष्ट्र मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून या आपल्या योगदानाने ही भूमी पावन करणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना निवास करा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज, त्याचप्रमाणे ज्योतिराम धावडे माझे वक्तात दिनेश छोडे बुवा तसेच पांडुरंग छोडे बुवा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच मला वक्ताप्रमाणे असणारे कवी शाहीर कैलासवासी अरुण कुमार यादव यांना देखील अभिवादन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री बाकादेवी नवतीर विकास मंडळ वडसो कियवाडी तालुका राजापूर अभिजित कलगी आणि तुरा अशा जंगी नाचाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला मंडळी. तरी या ठिकाणी आम्ही तुरेवाले ओम सिद्ध सेवा नाथ मंडळ गावडेवाडी मी तुरेवाला शाही नितीन गोसावी यांच्या वतीने जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाही मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या गर्दीमध्ये शाहीर वर्ग, शिष्य वर्ग, वक्ता वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित असतील. त्या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा. आज मला साक्षात्कार ढोलकी संगीत सागरवीर सुरज काळे हाके, त्याचप्रमाणे ॲक्टोबा ॲडम मास्टर अथर्व गडसी, मेजर मास्टर गुलाब किते, कीबोर्ड मास्टर संजय दादा पडले आणि आम्हाला युवाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करायचे सुखरूप चालू करतील एक नामवंत साऊंड मास्टर प्रथमेश दादा गडसी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तत्पूर्वी मंडळी बौद्ध जनांचे आधारून अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी जानता राजा म्हणून राजांसाठी एक खेळ सादर करतोय. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उजळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी आमच्या नसा तरी उजळण होईल भगव्या रक्ताची. आणि माडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची आणि फक्त शिवरायांची या निमित्ताने राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे मंडळी आज या कार्यक्रमाला नावोदित गाजलेले असे शाहीर कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये कोकण कलावंत निर्माते सन्माननीय दिनेश दादा कुलकर्णी साहेब यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. हर उन्हारी कलाकार व ग्रंथवाचक संदीपजी सावंत माऊली यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज शाहीर शिष्य मंडळाचे अध्यक्ष
मिलिंद तुकडून आणि सहकारी त्यांना देखील शाही मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमच्या राजापूर तालुक्यातील एक उगवता सितारा म्हणायला हरकत नाही गीतकार आमचे छोटे बंधू आस्वाद अरुण कुमार यादव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे ग्रंथवाचक शाहीर अविनाश कडू, शाहीर सुरेश राऊत यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमच्या राजापूरच्या अनादी सिद्ध शक्तितुरा शाहीर संघाचे पदाधिकारी शाहीर आले असतील त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे बरेचसे शाहीर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये योगेश सोडिये, शाहीर रुपेश चव्हाण, अमोल चव्हाण, श्रीनाथ राऊत, सचिन मासिये, संतोष शिवगण गावाकडून आले खास, ज्ञानदीप कुंभार. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शाहीर वक्ता प्रकाश गोसावी माऊली, त्याचप्रमाणे प्रकाशजी आंबेडकर माऊली या देखील या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मंडळी, मी नवीन आहे त्यामुळे सगळ्यांची मला नावं माहीत असतील की नाही, परंतु जे कोणी ज्यांची नावं राहिली असतील त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आता संसारामध्ये भांड्याला भांडा लागल्याशिवाय मजा आहे का मंडळी? आवाज नाही आला. संसारामध्ये भांड्याला भांडा लागल्याशिवाय मजा नाही संसारामध्ये. त्याचप्रमाणे या शक्तितुऱ्यामध्ये झोंबडी झालीच पाहिजे, आहे की नाही? बुवानी बारीक तापवली आहे पहिली, तुमच्या मागूनच येणार बुवा. आणि आजच्या या कार्यक्रमाला जे प्रतिस्पर्धी शाहीर लावले ते कैलासजी देवाळे, शाहीर कैलासजी देवाळे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो बुवा. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये माननीय उल्काताई विश्वासराव शिवसेना पदाधिकारी महिला जिल्हा संघटक उपस्थित आहेत. त्यांना देखील अभिनंदन करतो आणि शाहिरी मानाचा मुद्रा करतो. विनायकं भक्तावासं स्मरणित्या आयुष्यामार्तसिद्धये गिरगावरानकेश्वरादि स्मरण करतो रंगभूमी तुला मी माझ्या हृदयात स्मरतो रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण विधरतो रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण विधरतो आणि शुभंकराच्या पायी गायनी रंग भरतो स्तवन सादर करतोय. मंडळी, हे माझं स्तवन जे आहे हे तुम्हा रसिक प्रेक्षक मायबापांना समर्पित करतो, कारण शायराची प्रतिभा तेव्हाच फुलून येते जेव्हा आपण रसिक प्रेक्षक मायबाप या छोट्याशा कलावंताला उत्स्फूर्त दाद देतात, तेव्हा संगीतांची आणि गीतांची खरी रंगत मंडळी फुलून येते. म्हणून हे स्तवन आपला
रसिक प्रेक्षकांना समर्पित करतो. रंगभूमीच्या 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 मजोड लागते. रंगभूमीच्या मजोड लागते. रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते. रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते.
रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागले बोल श्री गणपती गजानन गावदेवी बोल तू रे जागे अखंड अरदास वळीचा बजरंग परमपूज्य सद्गुरु भाई गोसावी दिनेश पांडुरंग रसिक प्रेक्षकांमधून पारितोषिक आहे. धन्यवाद. कोकण कलामंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र सन्माननीय श्री दिनेश कुलकर्णी साहेब यांनी मुंबई सारख्या नगरीत असंख्य कलाकार स्टुडिओच्या माध्यमातून कलाकार घडविले. या साहेबांकडून आम्हा कलाकारांना रोख पारितोषिक आलेलं आहे. बक्षीस जाहीर करायचं नाही असं साहेबांचं म्हणणं आहे. असो अशा दिलदार मनाच्या माणसाला शायरी मानाचा मुद्रा, शायरी मानाचा मुद्रा, शायरी मानाचा मुद्रा. या गर्दीमध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या बाजूला शाहीर अमोल आता उपस्थित झालेले आहेत. शाहिरांना शायरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे श्री आई भराडी देवी नाच मंडळ भराडेवाडी अंचुले तालुका राजापूर तुरेवाले शाहीर श्री सुनील कनेरी सर राजेंद्र नाचनेकर यांचे 500 रुपयाचे पारितोषिक. स्तवन आमचे गावचे रहिवासी शंकरदादा फाटक यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद दादा. लक्ष असू द्या. कसे सूर खेळू कसे गीत गाऊ, कसे सूर खेळू कसे गीत गाऊ, तुझे रूप गणराया कसे सांग पाहू. माझी भाव तुमने तव चरणी वाहू, माझी भाव तुमने तव चरणी वाहू. आणि तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा
दीन राहू हा निर्विकारा निराकारा चालविसी खेळ सारा जीव शिव या सृष्टीचा एक तुची शिल्पकारा या रंगनी गाताना मजदार ओंकारा या रंगनी गाताना मजदार ओंकारा निर्विकारा निराकारा चालविसी खेळ सारा जीव शिव या सृष्टीचा एक तुची शिल्पकारा या रंगनी गाताना मजदार ओंकारा 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 Thank you.
दुर्वास चौगुले यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले, धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष भावन बुवा काय म्हणाले, कार्यक्रमाची खरी मजा म्हणतात गवळणी वाचून गण आणि प्रार्थना काय उगा घ्यायची काय बुवा, काय बोलताय? मिलिंद केशव गोटम यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आले, धन्यवाद दादा. हा बुवा गवळणी पासून आणि खरी कार्यक्रमाची मजा होते, मग चव्हाण आणि गण कशाला घेतात? हा दादा एरगे कट्टर समर्थक किरण उर्फ भैया सामंत आमचे राजापूरचे सन्माननीय आमदार आहेत, त्यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आले, धन्यवाद. तर गवळणी बुवानी गवळण अतिशय सुंदर गायली होती. जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला, आणि काय बोल काय होते गवळणीच्या बुवांच्या, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, सोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची. तुमचा जो संदर्भ आहे ना तो आधी चुकीचा आहे, जरा तो सुधरा. असो तरी पण काट द्यायची आहे तुम्हाला, देणार तुमच्या तोलात देणार. म्हणून बघा काय म्हणायचंय, तुझी वरची घेतो मी शंका मनात का धरते, ए राधे तुझी वरची घेतो मी शंका मनात का धरते, आधी सांग मी दिसल्यावर, आधी सांग मी दिसल्यावर तुझी कालची का पाजरते. उत्तर द्या बुवा नक्की. माझी गवळण सादर करतोय आणि बुवा काय बोलतोय, 16,360 गवळणी 16,108 बुवा 252 कुठून आले ते आता तुम्ही सांगा पुढच्या बारीला येऊन. चला वेळेचं बंधन आहे. घडणार तिचा सुंदर चेहरा काठी पडणार आहे, तिचा सुंदर चेहरा काठी पडणार आणि गवळणा तिथे सरडणार. अंगाला उठला हुआ डोंगर, गावात साऱ्या झाली या बोंब. बघा अंगाला उठला हुआ डोंगर, गावात साऱ्या झाली या बोंब. पहा या गर्दी दाट, पहा या गर्दी दाट, मारून गेलाय गाठ
वाणी नाही का मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ विषयाकडे वळतो. जो शक्तिपुराचा खरा गाभा आहे मंडळी, तो म्हणजे विषय. तर बुवांनी मगाशी साई कृपा नाथ मंडळ केळवली चव्हाणवाडी गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी वस्ताद दिनेश सोळीये शाहीर रुपेश चव्हाण सह महेंद्र राठोड यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. माझ्या हातिवले गावचं हातिवले ग्रामस्थ इथवर
बुवांचा विषय असा होता, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय? बुवा उत्तर देतोय, आमच्याकडे आधार आहेत, डिटेल मध्ये सांगता आलं असतं परंतु वेळेचं बंधन आहे. तुम्हाला आम्ही केव्हाही कुठेही हा आधार दाखवू शकतो, तुम्ही रेडी असाल. आता देखील आमच्याकडे पुरावा आहे. म्हणून हे दोन स्त्रियांच्या संभोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय? बाळाचे नाव सीता. जेव्हा 3 ते 4 वर्षाचं बाळ असतं, सीता आता मोठी झाली परंतु जे बाळ होतं तेव्हा आपण बाळच म्हणतो त्यांना, त्यामुळे बाळाचं नाव सीता आहे. आणि गाव मिथिला नगरी, गाव मिथिला नगरी. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि आमच्याकडे पुरावा देखील आहे. आणि आता माझा प्रश्न तुमच्यावर सोडतोय. बुवा तुमच्याकडे प्रश्न दिलेले आहे आणि प्रश्न असा आहे की कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व तो केव्हा? ब्रह्मदेव सोडून सांगायचंय बुवा. उगाच काहीतरी थातून मातून उत्तर द्यायचे नाही. तुम्हाला माझ्या वारीचा अनुभव आहे. आणि बुवा मी तर आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय ताकद लावायची ती लावा. दुसऱ्या बाजूला मैदान मारून जाणार, यात काय वाद नाही बुवा. त्यामुळे उत्तर येत असत तर द्या, नाहीतर नाही म्हणून सांगा. मी काय बोलणार नाही, परंतु थातून मातून उत्तर दिला तर आज या वारीत ठोकणार. वेळेअभावी प्रश्नपत्र घेत नाही. बुवानी एक तोंडपा फोडला होता त्यामुळे मी पण एक सोडतो आणि म्हणून शेरपण घेत नाही वेळेअभावी. बघा आजच्या भेटीत पेचा द्यायला टाकणार आहे, ज्ञानाचे पाणी यांच्या पुरते झोपणार आहे, वल्गना साऱ्या आदमी यांच्या रोखणार आहे, वल्गना साऱ्या यांच्या मी रोखणार आहे. दोघी जणी आल्या होत्या बघितलं ना, दोघं गाणी म्हणत होते. राजापूरचा शाही नेहमी एकटाच गाणं करतो बुवा. बघा तुम्ही कुठलाही बुवा बघा, दोघे एक स्टेपनी घेऊन बुवा राजापूरची शाही येत नाही. आज तुम्हाला राजापूरचा धूर कसा आहे तो पाठवून नाही बघा. आणि म्हणून वल्गना साऱ्या आदमी यांच्या रोखणार आणि आज जास्त बोलला तर या बुवाला मी ठोकणार. घराण्याची लाज घालवली आज, बदनाम झाली चरकीन, अशी बदनाम झाली चरकीन. मग सचिन 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 म्हणजे सचिन कदम साहेब, सचिन कदम बुवा, बुवांचे गुरुवर्य आहे. बुवा सचिन नाही सच्ची आहे. तुम्ही वाचक आहात, हे तर बुवांची आहे, सचिन कदम बुवांची. आणि माझी चतुर्थीमध्ये बारी आहे, योगा तरी माझ्यावर राग करतील तिथे. बुवा नीट समजून घ्या. घराण्याची लाज घालवली आज, घराण्याची लाज घालवली आज, बदनाम झाली सरकीन, अशी बदनाम झाली सरकीन. मग सचिन 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 तुला घेत काही शिकवलं, सचिन 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 तुला घेत काही शिकवलं. घालवली
मग कधी न कधी न कधी तुला हे काय शिकवलं